सर, अनेक दिवसातनं कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झालेली आहे. संपूर्ण जिल्हाभरातनं कार्यकर्ते होते. नेमकं काय? नाही, प्रामुख्याने जे आता SIR जे सुरू आहे, मतदार यादीचं सखोल पुनरीक्षण, त्या संदर्भामध्ये BAला नेमणं आणि प्रत्येक बूथनिहाय त्या ठिकाणी जे काही मॅपिंग होणार आहे आणि त्यामध्ये पक्षाचा एक अधिकृत प्रतिनिधी त्या संबंध प्रक्रियेमध्ये सहभागी होणार आहे, या बाबतीमध्ये अधिक दक्षतेने त्या ठिकाणी काम केलं पाहिजे, हीच त्या बैठकीतला महत्त्वाचा गाभा होता. कारण मधल्या कालावधीमध्ये दादांच्या दुर्दैवी निधनानंतर वहिनींचा एक कार्यक्रम जरूर झाला. जिल्हा परिषदेमध्ये सत्तेमध्ये आम्ही सहभागी झालो, त्यावेळेलासुद्धा काही त्या विभागांतील प्रमुख कार्यकर्ते होते, परंतु जिल्ह्याच्या विस्तारित कार्यकारिणीची बैठक ही झाली नव्हती, ती त्या निमित्ताने बोलवली गेली. त्याचबरोबर ती प्रमोद मस्करसारखा एक तरुण कार्यकर्ता जो आज आपल्या सगळ्या परिसरामध्ये क्रीडा, कला या सर्व क्षेत्रामध्ये उत्तम काम करतो आहे, त्याच्यावरती पक्षाच्या संघटनेची जबाबदारी पेण विधानसभा मतदारसंघाचा कार्याध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. एक सामंत नावाच्या तरुणाला पनवेल, उरण, कर्जत इथे युवकांची जबाबदारी आम्ही सोपवलेली आहे. आता या सगळ्या तरुण रक्ताला संघटनेमध्ये अधिक ताकद देत, शक्ती देत, त्या नेतृत्वाच्या माध्यमातून एक युवकांची फळी पक्षाच्या पाठीमागे उभी करण्याचा त्याच्या पाठीमागचा अतिशय हेतू आहे. आणि मग हे जे SIRचा कार्यक्रम आहे, यामध्ये आता आम्हाला सर्वांनाच लक्ष त्या ठिकाणी घालावं लागत असल्यामुळे आज तशापैकीच्या सूचना आम्ही दिल्यात. जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांना प्राधिकृत केले मी की त्यांच्या सहीने इलेक्शन कमिशनकडे अधिकृत पत्र देऊन प्रत्येक बूथनिहाय जे BAला नेमायचे आहेत त्यांची नावं कळवली जातील आणि मग त्या माध्यमातून सप्टेंबरपर्यंतच्या प्रक्रियेमधला सहभाग हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राहील, याची खबरदारी आम्ही घेणार आहोत. सर, विधान परिषदेच्या महायुतीच्या सर्व जागा लढण्यासाठी आणि जिंकण्यासाठी आपण कटिबद्ध आहात. महायुती एकूणच सज्ज आहे, पण महायुतीमध्ये काही ठिकाणी संघर्ष पाहायला मिळतो. अनिकेत खटकरे यांचं नाव देखील चर्चेत आहे. काय नेमकी स्थिती आहे आता सध्याची? राज्यातल्या 17ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती म्हणून लढण्याचा निर्णय राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, राज्याच्या लोकप्रिय उपमुख्यमंत्री सुनेत्राबाई पवार आणि त्याचबरोबर पक्षाचे तिन्ही पक्षाचे प्रमुख यांच्या बैठकीमध्ये सामुदायिकरित्या झाला आहे. दिल्लीमध्ये NDAचं जे शीर्षस्थ नेतृत्व आहे, जे या सगळ्या निवडणुकींच्यामध्ये ज्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण काम करतो, ते अमितभाईसुद्धा या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्या ठिकाणी आहेत. मी 17 जागा लढत असतानाच भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांना जागेचं वाटप कदाचित संध्याकाळपर्यंत घोषित होईल आणि त्या निवडणुका एका ताकदीने आम्ही सामोरं जाऊ. आपले पुत्र सर अनिकेत तटकरेंना जागा निश्चित झाली का? एक असं आहे की मागची जागा ज्या वेळेला रिक्त झाली त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अनिकेत एक ज्याला आपण सिटिंग म्हणतो त्या क्रायटेरियामध्ये होता. आता शेवटी 17 जागांचं सूत्र नेमकं काय ठरवायचं हा निर्णय तिन्ही नेते आणि देशपातळीवरचे नेते त्या ठिकाणी घेतील. सर, मंत्री प्रताप सरनाईक कालपासून कोकण दौऱ्यावर आहेत आणि एकूणच पालकमंत्री भरत गोगावले हेच असतील असा दावा ते करतायत. सातत्यानं काय त्याच्यावर प्रतिक्रिया? नाही, आज माझी या विषयावरती काही प्रतिक्रिया नाही. आता आमच्या सगळ्याचा अग्रक्रम राज्यातील 17 जागा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या एक हाती महायुतीमध्ये जिंकायच्या या गोष्टीवरती आहे. तोही एक पालकमंत्री इथला असेल, जळगावचा असेल, हा एक प्रक्रियेचा भाग आहे. त्या संदर्भामध्ये सुद्धा हे तिन्ही नेते एकत्रितपणे बसून निर्णय घेतील. मी वारंवार गेल्या वर्षभरामध्ये स्पष्ट केलं की जे तिन्ही नेते निर्णय घेतील तर आम्हाला मान्य असेल. सर, अनेक वर्ष पालकमंत्रीपदा जो संघर्ष होता तो सुटलेला आहे. पालकमंत्री पण शिंदेसेनेकडे गेलेला आहे असं निश्चित होतं सूत्रांची माहिती. आता तुमचं सूत्र कोण आहे ते मला कळू द्या, म्हणजे मग मला कळेल. म्हणून मी मगाशी विस्ताराने बोललो या बाबतीमध्ये. मी हेही सांगितलं की विधान परिषदेचं जागा वाटप आज मुंबईतून अधिकृत घोषणा होईल. या सगळ्या प्रक्रियेचा भाग आहे. ज्यावेळेला 3 राजकीय पक्ष एकत्रितपणाने काम करतात, अतिशय सक्षमपणाने काम करतात, उत्तम नेतृत्व पक्षाला राज्याला आज फडणवीस साहेब, शिंदे साहेब, बहिणींच्या रूपाने मिळालेलं आहे. संघटनेला त्या ठिकाणी प्रत्येक राजकीय पक्षाचा मिळालेला आहे. त्यामुळे हे सगळे निर्णय सामोपचाराने समन्वयातून तिन्ही नेते घेतील. सर, विधान परिषद चुनाव को लेकर जो महायुति गठबंधन है, क्या किस प्रकार काम चल रहा है सर? विधान परिषद के चुनाव के लिए जो 17 जगह पर चुनाव होने जा रहा है उसके बारे में एनडीए में ये तय हो गया है राज्य स्तर पर। जहाँ तक हमारे मुख्यमंत्री देवेंद्र जी, उप मुख्यमंत्री शिंदे साहब,
उपमुख्यमंत्री सुनेत्रा बहनी और हर पार्टी के प्रदेश के अध्यक्ष, इनके स्तर पर एक तय हुआ है कि ये स्थानिक स्वराज्य संस्था के चुनाव हम एनडीए के नाते लड़ेंगे। 17 ही जगह पर एनडीए के उम्मीदवार वहाँ पे रहेंगे और 17 ही जगह हम आसानी से हासिल करेंगे। सर, भाषणामध्ये आपण म्हणालात मागील 45 वर्षाची जेवढी टीका झाली नाही तेवढी या 4 महिन्यात झाली, अशी खतखत आपण व्यक्त करत आहोत. खरं आहे ना, आपण सर्वांनी पाहिली ना, त्यामुळे त्याच्यात वावगं काही नाही. पण टीका म्हणजे दादांच्या दुर्दैवी निधनाच्या नंतर ज्या ज्या पद्धतीने अनेक बाबीला वेगवेगळ्या पैचं वळण लावलं गेलं, त्या संदर्भातल्या मी भावना माझ्या सहकाऱ्यांजवळ मांडल्या. तो माझा हक्क आहे आणि माझ्या सहकाऱ्यांचा माझ्यावरती कमालीचा विश्वास आहे, प्रेम आहे. त्याच्यामुळे त्यांनी दिलेली साथ या संक्रमणाच्या काळात ती महत्त्वाची आहे. आणि म्हणूनच एक तरुण कार्यकर्त्याला सुद्धा आम्ही संधी दिली. ह्या संक्रमणाच्या कालावधीमध्येच कार्यकर्ता, मतदार आणि नेतृत्व यांचं नेमकं काय नातं आहे हे अशा संक्रमणाच्या कालावधीमध्ये करत असतं. जसं निवडणुकीच्या निकालातून कळतं, पण निवडणुकीचे निकाल कमी अधिक इकडे तिकडे होऊ शकतात. पण अशा पैच्या टीका टिप्पणीचा कालखंड येतो, त्यावेळेला नेतृत्वाची कसोटी जशी लागते, नेतृत्वाच्या संयमाची किंवा काय, ती एका बाजूला हा भाग वेगळा आहे. का मी माझी स्वतःची आत्मस्तुती आयुष्यभरात कधी केली नाही आणि करणार नाही. पण या सगळ्या घटनाक्रमांच्या मध्ये जिल्ह्यातला मतदार, जिल्ह्यातली जनता आणि माझ्या पक्षाचे कार्यकर्ते, ते बूथ लेवलपासून ते जिल्हा स्तरावरती काम करणारे कार्यकर्ते, राज्य स्तरावरती जिल्ह्यातले काम करणारे कार्यकर्ते, हे एकसंघ दृढ विश्वासाने आपल्यासोबत आहेत. ही भावना माझ्या या सगळ्या कालखंडात ऊर्जा देणार आहे. त्याचा उल्लेख मी केला. साहेब, आता आपणच समोर असल्यामुळे उत्तर अपेक्षित आहे. आपण कोकणचा जर विधान परिषदेचा विचार केला सातत्याने, तर सुरुवातीला शिवसेनेने पूर्णपणे आक्रमकने आग्रही भूमिका घेऊन आपल्याला उमेदवारी मिळावी म्हणून मागणी केली. त्याच्यामध्ये एकीकडे विकास गोगावलेंसाठी मोर्चे बांधणी झाली आणि दुसरीकडे महेंद्र दळवींनी आपल्या मुलीचा उमेदवारी अर्ज देखील भरलेला आहे. असं असताना मुंबईतनं बातमी आहे की ही जागा राष्ट्रवादीला म्हणजे आणखी टक्क्यांना जाणार. ती जुळवाजुळव कशी करावी? पण एक असं आहे की असे निवडणुकांचा निर्णय घोषित होईपर्यंत प्रत्येकाला आपापल्या पक्षाची मागणी करण्याचा अधिकार आहे. शिवसेनेला सुद्धा आहे. याचं कारण आताच्या मतदार यादीमध्ये शिवसेनेची संख्या ही अधिक आहे. राज्यातल्या 17 ठिकाणी असे वेगवेगळे संख्याबळ आहे. अशा वेळेला महायुती म्हणून निवडणुकीला सामोरं जात असताना एक सूत्र कुठलं तरी ठरलं जात असतं आणि त्या सूत्राच्या आधारितच जागा वाटप होत असतं. जसं विधानसभेला जागा वाटप होत असताना एक सूत्र ठरलं की ज्याची जागा सिटिंग ती त्याने द्यावी. म्हणजे 19ला निवडणूक एकत्रित शिवसेना लढली, 19ला राष्ट्रवादी निवडणूक एकत्रित राष्ट्रवादी लढली, पण 22ला शिंदेसाहेबांनी निर्णय घेतला एक शिवसेनेचा, उभाठा दुसरा भाग आहे, दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही निर्णय घेतला राष्ट्रवादी, मग पवारसाहेबांच्या राष्ट्रवादीला शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अशा पद्धतीने निवडणूक आयोगाने मान्यता दिली. त्यावेळेला जे सूत्र ठरलं त्या सूत्रानुसार राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुकीचं जागा वाटप झालं. विधान परिषदेचं सुद्धा निवडणूक एकत्रित लढलीच पाहिजे अशी स्वच्छपणाची भूमिका मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब, सुनेत्रा बहिनी आणि तिन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांची आहे. दिल्लीतील आमच्या एनडीएचं शीर्षस्थ नेतृत्व जे आहे आदरणीय अमित भाई यांची स्वच्छपणाची भूमिका आहे की 17 जागा महायुती म्हणून लढल्या गेल्या पाहिजेत आणि त्याच्यामुळे जे सूत्र ठरेल त्या पद्धतीने जागा वाटप होईल. अशा वेळेला प्रत्येक राजकीय पक्षाला, समजा आता इथे शिवसेनेने मागणी केली, नाशिकमध्ये वेगळी मागणी राहू शकते, आणखीन कुठे परभणी हिंगोलीला वेगळी राहील, संभाजीनगरमध्ये वेगळी राहील, बीड, लातूर, धाराशिव या मतदारसंघात वेगळी राहील, पुण्यामध्ये राहू शकते वेगळी, अहिल्यानगरला राहील, जळगावला राहू शकते, ठाण्याला वेगवेगळी राहू शकते. वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या सदस्यांचा किंवा त्यांच्या पक्षाच्या प्रमुख आमदारांचा हा त्यांचा तो नैसर्गिक हक्क आहे. पण शेवटी निर्णय ज्या वेळेला पक्षश्रेष्ठी घेतात आणि एनडीए म्हणून निर्णय ज्या वेळेला होतो त्याच्यासाठी सर्वजण काम करतात. त्याच्यामुळे त्याच्यात मला काय वेगळं आहे असं वाटत नाही. जो निर्णय होईल त्या निर्णयाचं पालन तिन्ही पक्षाचे सगळे सहकारी नक्की त्या ठिकाणी करतील. केवळ रायगडपुरता नाही, कोकणपुरता सीमित नाही, या 17 जागा ज्याच्यामध्ये विदर्भातली नागपूर आहे, अमरावती आहे, त्याचबरोबर ती चंद्रपूरची जागा आहे, भंडारा गोंदियाची जागा आहे, अशा सगळ्या जागांच्या सहित या जागांच्यावरती एनडीए म्हणून आम्ही निवडणूक लढू आणि 17-0 फरकाने
या निवडणुकीमध्ये यश मिळेल. साहेब, दादांच्या दुःखद निधनानंतर आपण जर बघितलं विशेषतः गेली 4 महिने सातत्याने सोशल मीडिया असेल, काही नेते असतील, सुनील तटकरेच टीकेचा मुद्दा का होता? एक असं आहे की दादांच्या दुर्दैवी निधनाच्या नंतर ज्या घटना राजकीयदृष्ट्या घडल्या, आम्हालासुद्धा दादा गेल्याच्यानंतर कमालीचं दुःख झालं, वेदना झाल्या, त्या आजही कायम आहेत. अशा वेळेला विधिमंडळ पक्षाचा नेता म्हणजे उपमुख्यमंत्री ही निवडणूक हे निवडायची एक कसोटी होती, ती आम्ही पार पाडली. आता 4थ्या दिवशी वहिनींनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. इतकी गायकाची टीका टिप्पणी झाली, ती करोनामध्ये मी, प्रफुल्लभाई भुजबळ, हसन मुश्रीफ, धनंजय, दिलीपराव यांनी पुढाकार घेतला, असं पद्धतीच्या टीका टिप्पणी झाली. पण आमच्या पक्षाचं हित कशात आहे आणि आम्हाला पुढे दादाचं लेगसी टिकवत पक्ष मजबूत करायचा आहे, तो निर्णय आमचा आम्ही घेणार. इतरांच्या सल्ल्याची आम्हाला गरज नव्हती आणि आम्ही योग्य निर्णय वहिनीच्या रूपाने घेतला. अशा वेळेला टीका टिप्पणी झाली. त्यानंतरही अशा अनेक घटना घडत गेल्या की ज्याच्यातून टीका टिप्पणी होत गेली. पण टीका टिप्पणी कधी होते की ज्या वेळेला तुम्ही राजकारणाचे केंद्रबिंदू असता आणि ते केंद्रबिंदू आहात याची जाणीव ज्या वेळेला होत असते, त्यावेळेला दोन्ही बाजू आहेत. तुमचं कौतुक होतं आणि अनेक वेळेला तुम्हाला टीकेला सामोरं जावं लागत असतं. आता त्याच्यातलं माझी पॉलिटिकल पोझिशन अशी आहे, जे राजकीय माझे आज जे स्थान आहे ते असं आहे की ज्याच्यामध्ये टीका होत राहील, पण ते आता आयुष्यभरामध्ये संयमाने टीका सहन करणं, कधी प्रत्युत्तर न देणं, आपल्या शांतपणाने कार्यशैलीतून जनतेच्या जवळ उत्तम संवाद राखणं, जनतेचा प्रेम आणि विश्वास अबाधित ठेवणं हे काम, आणि विशेष करून पक्ष संघटना ती जिल्ह्यांतील असेल माझ्या किंवा महाराष्ट्रातील आज प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करताना असेल, ही एकसंघ ठेवणं याचाच वरती माझा भर राहील. अशा वेळेला ही टीका टिप्पणी होत आली. आज मी पहिल्यांदा मन मोकळं केलं, कारण या 4 महिन्यामध्ये जिल्ह्याची विस्तारित कार्यकारिणी झालीच नव्हती. जिल्ह्याच्या पक्षाच्या बैठका वेगवेगळ्या स्तरावरती झाल्या. जिल्हा परिषदेमध्ये सत्तेवरती येताना सत्कार, त्यांना आम्ही अभिनंदन करताना, किंवा वहिनींचा उपमुख्यमंत्री म्हणून झालेला दौरा, त्यावेळेला जिल्हा एकसंघपणे जमला, पण तो शासकीय कार्यक्रम होता. आज जिल्ह्याची विस्तारित कार्यकारिणी ही पहिल्यांदा होत होती. तरुण कार्यकर्त्यावरती जबाबदारी देणं हा त्याच्यातला भाग होता. अशा वेळेला मोकळेपणाने आपल्या सहकाऱ्यांशी संवाद करणं माझं काम आहे. सर, राष्ट्रीय कार्यकारिणीमधून 2 महत्त्वाचे आणि प्रमुख नावं वगळल्याची आता तो विषय संपलेला आहे. आता आपण दुसऱ्या विषयावरती जाऊ. एकनाथ शिंदेची नुकतीच भेट घेतलेली आहे. पिता पुत्र म्हणू नका, मी पण प्रदेशाध्यक्ष आहे, खासदार आहे आणि तो एक जबाबदार नेता आहे. आता अनेक ठिकाणी असं उल्लेख करता येईल, पण तसं बोलणं उचित राहणार नाही. मी एक प्रदेशाध्यक्ष, लोकांनी निवडून दिलेला 2दा खासदार, 5 वेळा विधानसभाचा सदस्य झालो आहे. त्यामुळे पुत्र तो पण विधान परिषदेमध्ये निर्वाचित झाला आहे. आता आम्ही भेटणं स्वाभाविक आहे. शिंदेसाहेब आज एनडीएचे नेते आहेत, शिवसेनेचे नेते आहेत, एनडीएचे नेते आहेत म्हणजे आमचे नेते आहेत. तर अशा वेळेला त्यांची भेट घेणं हे काय त्याच्यात बिलकुल गैर नाही. भेट घेतच राहणार पुढेही. अनेक कामं सार्वजनिक असतात जी शिंदेसाहेब आज त्याला प्राधान्य देतात. देवेंद्रजींची आमची अनेक वेळेला भेट होते. रवींद्र चव्हाणांची माझी भेट झाली, वहिनींची भेट झाली. या भेटी ज्या वेळेला आपण एका 3 पक्षाच्या महायुतीमध्ये काम करत असतो आणि मी ज्यावेळेला प्रदेशाध्यक्ष आहे, अशा वेळेला या सगळ्या भेटी होतच राहत असतात. खरं आहे की शिंदेसाहेबांची भेट अनिकेत आणि मी त्या ठिकाणी घेतली. शिंदेसाहेबांनी मोकळेपणाने आमच्याशी संवाद केला. शिंदेसाहेबांनी स्वच्छपणाची भूमिका त्यांची मांडलेली आहे. त्याच्यात मी त्यांचे अतिशय मनापासून ऋण व्यक्त करतो आणि पुढच्या कालावधीमध्ये राज्यामध्ये महायुती बळकट करताना देवेंद्रजी, त्याच्यानंतर शिंदेसाहेब, त्याच्यानंतर वहिनी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही महायुती बळकट करू. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वहिनींच्या नेतृत्वाखाली बळकट होत राहील आणि आपापला पक्ष बळकट करायला कोणाचा संधी असण्याचं काही कारण नाही. पण शिंदेसाहेब एक दिलखुलास नेते आहेत. देवेंद्रजीसुद्धा त्यांना राजकारणातली महाराष्ट्राच्या खाचाखोचा माहिती आहेत, शिंदेसाहेबांनाही माहिती आहेत. त्यामुळे तो संवाद उत्तम झाला आणि तो उत्तम त्यांनी राखला. त्याचा मला विशेष करून या ठिकाणी आभार मानायचे आहेत. शेवटचा प्रश्न आहे राजकीय साहेब. आता अशा बाबड्या उठवल्या जातात किंवा अशी चर्चा आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नेतृत्वावरनं रस्सी घेतले, ते सुनेत्रा वहिनी असतील नाही तर पार्थ. नक्की राष्ट्रवादीत काय सांगा? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा वहिनीच आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण त्या ठिकाणी वाटचाल करणार आहोत. या सगळ्या 30 वर्षाच्या पक्षाच्या वाटचालीमध्ये मी
संयुक्त राष्ट्रवादीमध्ये सुद्धा 14 ते 18 प्रदेशाध्यक्ष राहिलो. प्रफुल्लभाई दिल्ली स्तरावरती कार्याध्यक्ष किंवा सरचिटणीस म्हणून काम केलं आहे. भुजबळ साहेब तर पक्षाच्या स्थापनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत महाराष्ट्राचे. हसन मुश्रीफ साहेब तर 99 पासून आहेत. धनंजय मुंडे तर आमच्या पक्षाचे विरोधी नेते, विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी सभागृहात काम केले. दिलीप वळसे पाटील 15 वर्ष मंत्री राहिले, त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहिले. सगळेजण एकत्रितपणे पक्षामध्ये काम करतात आणि बहिणीच्या नेतृत्वाखाली काम करतो. पार्थ राज्यसभेवरती आमच्या निवडून गेलेलं एक तरुण नेतृत्व आहे. शेवटी 19 सालीसुद्धा पार्थ पवार यांनी मावळ लोकसभा मतदारसंघातून एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून त्यांनी निवडणूक लढलेली आहे. त्याच्यामुळे आत्ताच ते राजकारणामध्ये प्रभावित झालेत किंवा आता सुरू झालेत असं नाही. त्यांची राजकीय सुरुवात 19 पासून सुरू झाली. आता दादांच्या नंतर जी पोकळी निर्माण झाली, अशा वेळेला तरुण नेतृत्व, जुने अनुभवी नेते एकत्रितपणाने पक्ष पुढे नेण्यासाठी वाटचाल करत आहेत. त्यामुळे निर्विवादपणे नेतृत्व वहिनींचं आहे. ओके, थँक्यू. सर, निर्णयातला प्रश्न, प्रमोद म्हस्कर यांनी आपल्या पक्षामध्ये प्रवेश केला आहे, कशा पद्धतीमध्ये पक्षाला याचा फायदा होईल? मी तुम्हाला पहिल्यांदा तुम्ही जे बोललात ते चुकीचं बोललात. प्रमोद म्हस्करांनी काय पक्षात प्रवेश आज केलेला नाही. प्रमोद म्हस्कर गेले अनेक वर्ष अनिकेतबाई, अदिती आणि माझ्या मार्गदर्शनाखाली पक्षाचं काम दीर्घकाळ करत आलेले आहेत. या उलट आज त्यांच्यावरती आम्ही संघटनेची जबाबदारी दिली. आज त्यांचा पक्षप्रवेश नाही, तर पेड विधानसभा मतदारसंघाच्या सिनियर बॉडीचे ते कार्याध्यक्ष म्हणून नेमले गेलेत. त्या कला क्षेत्रात, क्रीडा क्षेत्रामध्ये त्यांना स्वतःची एक आवड आहे. त्यांनी स्वतःचा एक चाहता वर्ग तयार केला आहे. त्याची पूरकता पक्षाशी जोडली जाणं हे पक्षाच्या उद्याच्या भवितव्यासाठी अधिक महत्त्वाचं असतं. प्रमोदसारख्या तरुणाच्यावरती आम्ही जबाबदारी दिली, सिनियरची दिली जबाबदारी. त्याच्यामुळे ते नव्याने जोडले गेलेत, पक्षाच्या विचाराशी आहेतच, पण कार्यरत अधिक होणं, पक्षीय पद देणं आणि त्यांच्या नेतृत्व किंवा संघटन कौशल्याचं